एक मिनिट आदित्य. उत्तरा, चांगल्या कामाला जात असताना माणसाला अडवू नये हे सुद्धा कळत नाही का तुला? नाही नाही, मला माहिती आहे ते काय आहे ना. मला बोल काय? अरे आपल्या डीलचं काय झालं, म्हणजे कधी देतोय सया? देतो ना, इतकी काय घाई आहे? विश्वास ठेव माझ्यावर. अरे काळा डाग राहिलाय तो साफ करणे. एक मिनिट आदित्य. आदित्य, अरे सया. अरे हिम्मत असेल ना तर त्याला म्हणावं इथे येऊन मला नड. साध्या बोळ्या पोरींना काय घाबरवतो. आता बघ त्याला गाठते आणि नाही चापकाचे फटके ओढले ना तर संगीता कदम नाव नाही सांगणार मी. ताई 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 एक मिनिट प्लीज. जरा शांत व्हा ना तुम्ही प्लीज. शांत व्हा. आता त्याचा खराब टाइम सुरू झाला. त्याला म्हणावं आता तू काही सुटत नाही. हे थांब थांब सुन. चल चल चल. अगं ताई जरा शांत हो, आपण बोलूया ना. त्याच्या घरी जाते आणि त्याचे हातपाय बांधून त्याच्या तोंडाला काळ फासून नाही गाडावरनं धिंडा काढली ना तर नाव सांगणार नाही माझं. त्याला म्हणावं सांग कोणाला सांगायचंय. कोणाला घाबरत नाही मी. सगळ्याशी लढू शकते मी. समजलं ना. नाही त्याच्यावर पाऊस पडला ना तर तुम्ही प्लीज बसा ना. आपण बोलू यावर. तुम्ही प्लीज बसा. तो आदित्य का कोण आहे ना त्याला सांगून ठेवा. त्याची काही खैर नाही. त्याच्या घरात घुसून त्याला बाहेर काढीन आणि मारत मारत पोलिसात नेईन. हो आपण करू, सगळं करू आपण. पण तुम्ही प्लीज बसता का? शांत व्हा ना प्लीज. ताई असं काय करते, जरा शांत तरी हो. शांत. अगं तू मला फोन केला असता ना तर मी तिकडे आले असते. तसं करता येत नाही. अगं जरा शांत हो ना, ऐक ना आमचं सगळं. गीता पाणी देतेस का जरा? तू जरा शांत व्हा तुम्ही. पाणी घ्या ना, पाणी घ्या. तुम्ही बसा आणि शांतपणे बोलू आपण या विषयावर. बसा बसा. अगं कोणत्या मातीची बनली आहेस तू? तुझ्या हातून सगळं काही निघून गेलं तरी इतकी शांत आहेस तू? अगं पण तू सया का केल्यास तुला कळलं नाही? ताई काय करणार आता? तर मला काय माहित की ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला तोच घात करेल म्हणून. तू काय काळजी करू नको. आपण पुण्यांदा सगळं मिळवू. मी आहे ना तुझ्या बरोबर. हो ताई, हो मिळवायचं तर आहेच. अगं पण तू विश्वास का ठेवला त्या परक्या माणसावर? अगं ताई परका नव्हता तो. मधुराताईंबरोबर साखरपुडा झाला होता, लग्नही करणार होते ते. काय म्हणजे आपल्या माणसानं गळा कापला? देवा बरं झालं तुझं लग्न नाही झालं त्याच्याशी. तर लग्न झाल्यावर काय केलं असतं त्याने तुझं? आता जे झालं ते बरंच झालंय असं म्हणूया. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता इथे आलात ना तर इथे राहा. आपलंच घर समजा. हा वाटेल तितके दिवस राहा. काय खरंच ताई? ताई थँक्यू सो मच. खरंच ताई. अगं ताई पण म्हणते आणि थँक्यू पण म्हणते. तू पण मला माझ्या गीतासारखीच आहे. गीताने मला सांगितलंय की तू कशी तिची काळजी घेतली ती. आता मी तुमची काळजी घेणार. हा तुम्ही काही खाल्लत का? नाही नाही ठीक आहे, मी चपात्या करते. आपण चहा चपाती खाऊ. हा पोळी पोळी. हा हो चालेल, आम्हाला आवडतं. हा मग मी चहा करते. ए ते साखर दे ग. हो चहा चपाती खाऊया. हा गीता थँक्यू सो मच. तू नसतीस ना आज तर काय माहित काय झालं असतं.
प्लीज थँक्यू वगैरे आता नका बोलू हा. उलट तुम्ही होतात म्हणून मी होते. बरं आता तुम्ही आरामात बसा, मी ताईला मदत करते चपाती नाही करायला. नाही, मी येते ना ताई, हे आता माझं घर आहे ना, मग मी सांगते तसं करायचं. बसा. आले. तुम्ही काय करताय इकडे? तुम्हाला आत कोणी सोडलं? आम्ही चालू आमचे आमचे. इनफॅक्ट खूप हसत स्वागत केलं आमचं वॉचमन. मीरा मॅडमला कशाला कोण अडवणार नाही का? हो, चुकताय तुम्ही केंकरे. उलट यांना आता अडवलंच पाहिजे. पण मालकांना कोण अडवणार ना? हो अष्टपुत्रे, मी तुम्हाला जे काही सांगितलं ते विसरलात वाटतं तुम्ही. मीराचा आणि वासूचा आता या कंपनीवर काही एक अधिकार नाहीये. मीराने जी काही अनाउन्समेंट केली होती ना, ते विसरून जा सगळे. आणि मी 2 मिनिटांपूर्वी जे काही बोललो ना, ते लक्षात ठेव. अहो म्हणजे एका रात्रीत कसं काय बदललंय सगळं? कालपर्यंत मीरा मॅडमच मालकीण होते ना. खूप प्रश्न पडतात हो तुम्हाला केंकरे. हा ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं मी सरळ साधा आणि सोपं उत्तर देतो. यापुढे तुम्हाला एकही प्रश्न पडला ना, तर हकलवून लावणे यांच्या बरोबर. आदित्य, आवाज खाली कर. माझ्या ऑफिसमध्ये उभा आहेस, विसरलास वाटतं. आदित्य हे बघ प्लीज, तुला जे काही बोलायचं ते आम्हाला बोल. तू तू यांना का त्रास देतोयस? त्रास? मी कोणाला त्रास देईल? काय रे, मी तुम्हाला त्रास दिला? हा बोला बोला. कोणीच काही बोलत नाही का हो केंकरे? त्रास दिला का? नाही. हे तू जे काही करतोयस ना आदित्य, फार काळ अनुभवता येणार नाही तू. ए केंकरे, तुला काढला आजपासून, निघ बाहेर. आदित्य काय करतोयस तू? का कामावरून काढतोयस त्यांना? मी जे बोलतो ते करतो, हे यांना कळावं म्हणून. हे बघ प्लीज, कोणालाही कारणाशिवाय कामावरून काढणं हे कंपनीच्या नियमांच्या विरुद्ध आहे, कळतंय? तू आता जे काही बोललीस ना, त्याचा मानसिक त्रास झालाय मला, आणि त्याचा परिणाम म्हणून याला काढलंय. काय की यापुढे ऑफिसमध्ये माझ्या विरोधात जो कोणी बोले, त्याच्यासोबत काय होईल ना, त्याची ही छोटीशी झलक होती. आदित्य हे सगळं का करतोयस तू? आमच्यावरचा राग यांच्यावर नको काढूस प्लीज. ठीक आहे, तुझा ऐकतो मी, पण त्यासाठी तुला या सगळ्यांना सांगावं लागेल की आजपासून या कंपनीचा मालक मी आहे. सांग. या कंपनीचा मालक आदित्य आहे.
काय झालं वहिनी? वासू भाऊजी, आपण आता या कंपनीमध्ये काम करणार आहोत. हो, मला काहीच हरकत नाहीये, करूयात ना. नाही ते कराच तुम्ही, पण तुम्ही आधी ज्या पोस्टला काम करत होता त्या पोस्टला नाही. यापुढे तुम्ही ऑफिसमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करायचं. वहिनी, हो हो वासू भाऊजी, आपण आता इथे एम्प्लॉई म्हणून काम करायचंय. असं काय करताय वहिनी? तुम्ही या कंपनीच्या किती मोठ्याने बोलशील? हा, बॉस समोर जरा अदबीनं वागायचं असतं, हे शिकवलं नाही वाटतं तुला कोण? मला सगळं माहितीये आणि मी माझ्या बॉस सोबत व्यवस्थितच बोलीन. तेच, आजपासून मी तुझा बॉस आहे हेच तुला मीरा सांगते. हो की नाही मीरा? अहो वहिनी, तुम्ही वासू भाऊजी प्लीज, आपण आपलं काम करूया का? गुड. तू खरंच खूप हुशार आहेस मीरा. अष्टपुत्रे, मला सांगा, आपल्या ऑफिसमध्ये कोण कुठे बसतं? इथे केंकरे बसतात, तिकडे मी, तिकडे पलीकडे कानविंदे, आणि हा डेस्क रिकामाच आहे, म्हणजे कोणीही वापरू शकतो तो. हा, बर, ठीक आहे. मग आजपासून तुम्ही दोघांनी इथे बसून काम करायचं. अष्टपुत्रे, यांना यांची जागा दाखव. यांचं काम सांगा यांना. राहिली गीता. गीता, तू एक काम कर, आधी जे करायचीस ना ऑफिसमध्ये तेच कर. तेच तुला चांगलं जमतं. चला चला, कामाला लागा. बघताय काय, मला टाइमपास केलेला अजिबात आवडत नाही. काय केंकरे? चला. सर, मॅडम, तुम्ही बसा इथे. सॉरी. अगं चिडतेस काय? मस्करी केली मी तुझी. आणि काळजी करू नकोस ग, होईल सगळं नीट. काय होणार आहे काय माहिती. तुला एक सांगू का, तुझ्या त्या प्रॉपर्टीचे फोटोज ना मी माझ्या नवऱ्याला दाखवले होते. तेव्हापासून माझ्या मागे लागले, सेम टू सेम अशीच प्रॉपर्टी घ्यायची म्हणून. हो? अगं हो ना, सतत माझ्या मागे लागलेले असतात. कुणाची अशी प्रॉपर्टी आहे का? मी म्हणाले कुणाची कशाला, हीच घेऊ ना. तू खरंच तयार आहेस ती प्रॉपर्टी घ्यायला? हा, म्हणजे माझ्या नवऱ्याला ती प्रॉपर्टी आवडलीये, पण 6 करोड तुला हवे असतील तर बघ तू, माझा नवरा ती प्रॉपर्टी घ्यायला तयार आहे. मी करते ना काहीतरी. जे काही करायचंय ना ते लवकरात लवकर कर. जर तू ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतलीस ना तरच तुझा फायदा. आणि हो, जर माझ्या नवऱ्याचा मूड गेला ना तर तुझे 6 करोड गेले म्हणून समज. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? हो, कळतंय मला सगळं. ग, नुसतं कळून काही उपयोग नाहीये. आधी त्या पेपर्सवर सह्या घे. जर हे सगळं काही वेळेत झालं नाही ना तर ती प्रॉपर्टी तुला मिळेल त्या भावात विकावी लागेल. बघ बाई, विचार करा. अरे, माझी फ्रेंड आली होती, लतिका नाव तिचं. दादा गेल्याचं कळलं म्हणून भेटायला आली.
आणि मग दादा गेल्याच्या दुःखात तुम्ही दोघी दारू प्यायलात का? नाही, ज्यूस दिलं होतं मी तिला. हो. चांगला ज्यूस आहे. बरं ऐक ना, ही जी कोणी तुझी मैत्रीण आली होती लतिका, ठीक आहे, पण यापुढे ती माझ्या परमिशन शिवाय या घरात येणार नाही याची काळजी घे. म्हणजे मी मालक आहे या घरात, त्यामुळे या घरात माझ्या परमिशन शिवाय कोणी आलेलं मला चालणार नाही. या घरात कोण येतं काय करतं सगळं मला कळायला हवं. अरे पण आदित्य, आणि तुझ्या ज्या काय पार्ट्या असतील ना त्या यापुढे घराबाहेर तुझ्या पैशाने, कळलं? आलोच मी फ्रेश हो. 1 मिनिट आदित्य. काय बोल. या ना, या या. या बसा. अगं आल्यात का तुम्ही? हो. बसा, मी तुमच्यासाठी खायला केलं ते घेऊन येते. आधी तू बाहेर ये, मला ओळख करून द्यायची आहे तुझी. ये आधी बाहेर ये. हा आले आले. अगं अगं हाच का तो आदित्य का फादित्य? तुझी हिंमत कशी झाली? हा? तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात यायची? ताई 1 मिनिट ताई, काहीतरी गैरसमज होतोय. हा आदित्य नाही हा. मी आदित्यचा शत्रू आहे इनफॅक्ट. हो. अगं ताई असं काय करतेस? मी तुला फोन करून सांगायचे ना, वासू दादा आहेत ते, देवदादांबरोबर असायचे सतत. फोन करून सांगायचे तेच आहेत ते. आधी तरी सांगायचं होतं, नाहीतर वेळ दिला सांगायला. नमस्कार ताई. हा नमस्कार. बसा ना साहेब, बसा बसा. मी तुमच्यासाठी चहा टाकते. नाही चहा जस्ट घेऊनच आलोय मी. खरं तर मी तुम्हाला भेटायला आलो होतो. तुम्ही वहिनींना आणि मधुराला आसरा दिला त्याकरता तुमचे खरंच खूप आभार. आभार कसले म्हणतात? अहो नाही, आजकाल कुणीच कुणासाठी इतकं करत नाही, म्हणून थँक्यू सो मच. तुम्ही बसा, मी चहा करून आणते. हा बसा. सॉरी. अगं इट्स ओके. सॉलिड आहे तुझ्या ताई. असू दे का गीता, काय तू पण. छान दिसतेस मधुर. नाईट ड्रेस मध्ये. नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणजे खूप अशी फ्रेश दिसतेस, रिलॅक्स दिसतेस. आहे काही गोष्टींची जाणीव झाली किंवा मनावरचं ओझं हलकं झालं ना की आपोआप फ्रेश वाटतं. ऍडजस्ट झालीस म्हणजे इथे. हा म्हणजे तसं म्हणायला हरकत नाही. तुम्ही दोघी बहिणी एकदम सॉलिड आता. जिथे कुठे जाता ना तिथलं सगळंच आपलंच करून घेत. हो, पण ज्या माणसाने आपल्याला परक केलंय त्याला काही गोष्टींची जाणीव करून द्यायची वेळ आली आता. आणि आज घडलेल्या प्रकारामुळे तर ते जास्तच गरजेचं आहे. म्हणजे काय झालं आज ऑफिसमध्ये? मधुराताई, आज आदित्यने वासुदादा आणि मीराताईंचा खूप अपमान केलाय. त्यांना खूप घाण वागणूक दिली. खरं तर असं वाटत होतं ना त्याच्या मुसक्या बांधाव्या आणि सरळ इथे आणावं ताई समोर. मला तर इतका राग आला होता ना, वहिनींनी थांबवलं म्हणून गप्प बसलो. पण वहिनी आपण काय करायचंय? असंच हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? नाही वासुभाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण आता जे काही करायचं ना ते नीट प्लॅनिंग करू. आदित्यला ज्या गोष्टीची गुरमी झाली आहे ना तीच उतरवायची. कसली गुरमी आहे त्याला? कामत फर्मचा मालक असल्याची. हाच तर त्याचा वीक पॉइंट आहे.
त्याचाच फायदा उचलायचा आपण. मीरा आणि मधुरा नक्की कुठे राहत आहेत याचा शोध घ्यायलाच हवा. पासबुकडे नाही आहेत, मावशीकडेही नाही आहेत, मामाच्या घरी पण नाही आहेत. मग मुंबईत असं यांचं कोण आहे यांच्याकडे या राहत आहेत? असं कुठलं तरी घर आहे ज्याचा मला पत्ता नाही. वासूला माहिती आहे, पण काही झालं तर तो मला सांगणार नाही. अथर्वलाही विचारू शकत नाही. ऑफिसमध्येही कोणालाच काही माहित नाही. मग आत्ता कोण? काही झालं तरी मीरा कुठे राहते हे कळायलाच हवं. त्याशिवाय काहीच कळणार नाही. आणि ज्या अर्थी मला कोणीच काही सांगत नाही त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मीरा इतक्या पटकन हार मानणारी नाही. तिच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. मग काय? एकच मार्ग आहे. मीराचं घर शोधणं. ताई, पोलिसांना फोन करा, चोर घुसलाय. हा करते करते. अहो पण मी चोर नाही हो. प्रत्येक चोर असाच बोलतो. अहो पण मी खरंच चोर नाही हो. ए, गप्प बस. तो बांबू आणो इकडं. ओ बांबू काय? अहो तुम्ही मला मारलत ना, माझी कामं जातील. अहो ऐका ना, मला सोडा ना प्लीज, सोडा. सोडा काय सोडा? तू माझा जावई आहेस का तुला सोडायला? अहो जावई काय? तुमचा जावई असतो ना, तुम्ही अजून मला मारलं असतं. तो तुमच्याकडून घरी घेऊन पळून गेलाय. माझी उधारी काढतो. माझी उधारी काढतो. माझी उधारी काढतो. थांबा. आवाज ओळखीचा वाटतोय. थांबा थांबा थांबा. अगं ओळखीचाच आवाज आहे. हे मला बोलूच देत नव्हते. हाय ना, मग आणखी मरा. आमची झोप मोडून कुठे यायला मारत बसू? चला रे. अरे झोप काय काढतो? एक दिवस मोठा स्टार होईल ना मी, मग तुम्हाला काय करशील तू? काय करशील तू? मग काय करशील? सगळे केस खराब केले माझे. तुला माहिती आहे ना, माझ्या केसात अभिनय दडलाय ते. हा आहे कोण? हा आमची हाताबाहेर गेलेली केस आहे. आमच्या खानदानाला लागलेला कलंक आहे. माझा एकुलता एक मुलगा राजेश. राजेश नहीं माँ, राज नाम तो सुना ही होगा. आए शाहरुख आणि अमिताभ एकत्र आलाय आज. नाही त्याचं काय मावशी, ती माझी ऍडिशन आहे. हो? अरे मग स्वतःच्या घरी असा चोरासारखा का आलाय ते सांग आधी. नाही ऍक्च्युली त्याचं काय आहे, मी एक नाटक करतोय, त्यात मी चोराची भूमिका करतोय, त्याचीच ही प्रॅक्टिस. आणि नाटकाचं नाव आहे संगीत मधुमिलन. मधुमिलन? मधुमिलन मध्ये चोरी कुठून आली? नाही त्याचं काय आहे की नाटकाच्या शेवटी मी चोर म्हणून त्या नायक नायिकेच्या घरात येतो आणि मग तिथे पडदा पडतो.
आणि त्याची ही सगळी प्रॅक्टिस चालली होती. वाव नाही, हे भीतेचे डोहाळे चांगलं फोडून काढलं पाहिजे तुला. सर आता आम्ही ह्या कंपनीत काही काम करणार नाही. हो असं नका करू केंकरे. सर आम्ही या हुकुमशाहीमध्ये नाही काम करू शकत. पण अहो सर, आम्ही ह्या कंपनीला आमचं कुटुंब मानतोय आणि त्याच कुटुंबाला आदित्य सर असं तोडायला निघालेत. सर आम्हाला हे काही मान्य नाही. मला तुमचं सगळं म्हणणं पडतंय, पण आत्ता या क्षणी आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये. पर्याय कसा नाही सर? जर कोणीच कामावर नाही आलं तर आदित्य सर सत्ता गाजवणार कुणावर? आणि सर आम्ही तर आता अशी अट ठेवू ना की जोपर्यंत वासू सर आणि मीरा मॅडम त्यांच्या मूळ पदावर काम करत नाही ना, तोपर्यंत आम्ही आमचा सहकार असाच चालू ठेवणार. हो. अरे संसार आहे तुमच्या सगळ्यांचे. केंकरे, बायको प्रेग्नेंट आहे तुमची. आता जर तुम्ही जॉब सोडायच्या गोष्टी केल्या तर कसं चालणार आहे? अहो सर, जिथे काम करायला मजाच येत नाही तिथे काय काम करायचं? सर ज्यांच्यामुळे रोज कामावर यायची प्रेरणा मिळते तेच लोक आता नाहीयेत. सर अर्जुनाचा रथ हाकायला श्रीकृष्णच लागतो. हो, काय चाललंय? काम सोडून सगळे इथे काय करताय? या सगळ्यांनी ठरवलं की जोवर आपण दोघं मूळ पोझिशन्सवर येऊन काम करत नाही तोवर हे सुद्धा काम करणार नाही. काय? हो मॅडम. हे अत्यंत चुकीचं आहे. एक्झॅक्टली, मी तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. तसं नाहीये मॅडम. आम्ही जे वागतोय ते चुकीचं असेल तर आदित्य सरांनी जे केलं ते बरोबर आहे का? एक मिनिट. आदित्य सर जे करताय ते चूक आहे की बरोबर याकडे लक्ष द्यायची वेळ नाहीये ही. आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही याकडे लक्ष द्या. हे बघा, असा हा असहकार वगैरे पुकारून काहीही साध्य होणार नाहीये, कळतंय? अहो मॅडम, साध्य कसं नाही होणार? जर कामगार कामावर आलेच नाही तर कंपनी कशी चालणार? तेच तर. केंकरे, कंपनी चालणार कशी? बंद पडेल कामत फूड्स आणि हेच नकोय आपल्याला. मिस्टर देवाशिष कामत यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी, वासू भाऊजी आम्ही तुमच्या सोबतच आहोत. फरक फक्त इतकाच आहे की आधी आम्ही केबिन मध्ये बसायचो, आता तुमच्या सोबत बसतोय. आणि मला विचाराल तर माझ्या दृष्टीने हे अजूनच चांगलं झालंय, नाही का? आणि मॅडम, उद्या कशावरून आम्हाला आदित्य सर कामावरून काढून टाकणार नाहीत? असं काहीही होणार नाहीये. आमची नोकरी, तुमची नोकरी, तुमचा पगार याला धक्काही लागणार नाही. मी खात्री देते तुम्हाला. कसली मीटिंग चालू आहे? काही म्हणालास? नाही, आता म्हणेन. म्हणजे तुम्हाला काही लागलं तर माने मला तुम्हाला द्यायला सांगितलं. हा, मग मला काही लागलं तर मी नक्की सांगेन. हां, म्हणजे तुम्ही अजिबात लाजू नका. म्हणजे एवढ्या मोठ्या ॲक्टरला कसं सांगायचं की हे चल पाणी आण जा? अजिबात नाही. बिंदास सांगा. खरं तर मी खूप जमिनीवर पाय असलेला नट आहे. म्हणजे यु नो, ग्राउंड टू अर्थ. डाऊन टू अर्थ असं म्हणायचंय का? मी तेच म्हणालो. तुम्ही ग्राउंड ऐकलं का? सॉरी. कसं जमतं रे तुला हे असं? काय कसं जमतं? तेच असं हसवणं. हां, तेच. तोच तर आपला धंदा आहे ना. म्हणजे त्याचेच तर पैसे मिळतात मला. छान. पण तुम्ही अशाच हसत राहा. हो, पण मी पण हसतच असते. नाही, म्हणजे नेहमीच अशा हसत राहा. ते
माने मला सांगितलं की तुमच्याबरोबर काय झालं, आदित्यने तुमच्याबरोबर काय केलं ते सगळं. सो पण मी तुमच्या जागी असतो ना तर आदित्यला तुम्ही काहीच नाही करणार.